तर माझे नाव आहे सिद्धराम भीमशा मुली प्रयोगशाळा परिचारक नूतन विद्यालय पानमोहोळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर। माझा मुख्य विषय आरोग्य व स्वच्छता। सर, सध्याच्या काळात भयानक रोगराई वाढत आहे, त्यासाठी त्याला आळ घालण्यासाठी सध्या हे बघा खेडेगावात परिसर स्वच्छ ठेवत नाही, उघडेवारी संडास बसत, त्यासाठी आपण डास चावले की डेंगूचा प्रसार आता जास्तीत जास्त होऊ लागले। त्यासाठी डेंगू हा रोग भयानक आहे। त्याचे लक्षण मुख्य लक्षण म्हणजे तीव्र ताप येणे, थंडी ताप येणे, गुडघे दुखणे, डोके दुखणे आणि कंबर दुखणे, डोळे दुखणे, हे सर्व लक्षण त्याचे आहे सर। आणि तीव्र ताप आले की ताबडतोब त्यांचे प्लेटलेट कमी होतात। डॉक्टर साहेबांनी प्लेटलेट कमी झाले म्हणून त्याला औषध उपचार सगळं तयारी ठेवलेले आहे, तरी देखील हा ताप त्यांना ओळख होईना। त्यांनी डॉक्टरबाईंनी सांगते त्याला पेशंट दुसरीकडे न्या, ताबडतोब सोलापूर हलवा असं म्हणल्यानंतर ताबडतोब त्याला इलाज असलेले व्यक्ती मालक निघून गेलेले आहे। बाई दोन चार घर धुणं भांडं करून लेकराला सांभाळत आहे। ते बाई गेल्यानंतर ते लेकरा रडत बसले दरवाजात। त्यासाठी कावीळ रोग हा खेडेगावात लोक उघडेवारी संडास लगीन करतात ते गट, आणि खेडेगावात विहिरीला ते खड्ड्यामधलं पाणी जाऊन विहिरीला हे होतं सर, प्रसरण होतं। त्यासाठी ते पाणी गॅस्ट्रो, संडास, कावीळ असा रोग उत्पन्न होऊ लागले। त्यासाठी दर आठवड्यामधला एकदा गावात फवारणी पाहिजे कंपल्सरी। हा रोग उत्पन्न होत नाही, तरी डासासाठी आपण जास्तीत जास्त डास हा चांगला पाणीमध्ये सुद्धा डास होता, कारण त्याला 3 फूट पेक्षा जास्ती उडता येत नाही। तरी त्याला आळ घालण्यासाठी आपण घरासमोर मोठे टायर ठेवू नये, थर्माकोल ठेवू नये। तरी हा मी माझा एक लोकांना कळवण्यासाठी हा मी एक प्रयोग केलेला आहे। काय चुकलं तर क्षमा करा, हेच विनंती।